शहर सजला या आनंद दिसाला, या आनंद दिसाला हे गाव लोक जमला या कार्यालयाच्या ओपनिंगला, हे गाव लोक जमला कार्यालयाच्या ओपनिंगला. कार्याच्या ओपनिंगला गाव सारा जमला कार्यालयाच्या ओपनिंगला, गाव लोक जमला कार्यालयाच्या ओपनिंगला. लोक जमल्या कार्यालयाच्या ओपनिंगला. गावाला अहोनी मंत्रण गावाला, अहोनी मंत्रण गावाला, वरच्या बहिणी मागा लागल्या लागत पाहुण्यांच्या सेवेला, लागल्या पाहुण्यांच्या सेवेला, लागल्या पाहुण्यांच्या सेवेला. अहो पाटील बंधू सजन या आनंद दिसाला, या आनंद दिसाला कार्यालयाच्या ओपनिंगला, गाव लोक जमल्या कार्यालयाच्या ओपनिंगला, गाव लोक जमला कार्यालयाच्या ओपनिंगला, गाव लोक जमला कार्यालयाच्या ओपनिंगला.
समाजाचा साऱ्या गावामध्ये नाव गाजते राजाराम साहेबांचा 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 आर फर फर करतोय झेंडा वाघरी समाजाचा आर फर फर करतोय झेंडा वाघरी समाजाचा साऱ्या गावामध्ये नाव गाजते कैलास काकांचा साऱ्या गावामध्ये सुस्वागतम सुस्वागतम. सच्च सारे लोक आहे क्षण आले अमृताचे सच्च सारे लोक आहे क्षण आले अमृताचे उजळलेला मंच आहे तेज जसे पौर्णिमेचे उजळलेला मंच आहे तेज जसे पौर्णिमेचे त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे गोड मानून घ्या श्रोते हो गोड मानून घ्या श्रोते हो शब्द माझे स्वागताचे शब्द माझे स्वागताचे. आगरी सेना महाराष्ट्र राज्याध्यक्ष सन्मान्य साळी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. शब्दसुमनाने स्वागत करत आम्ही त्यांना समोरच्या बाकावर त्यांनी स्थानापन्न व्हावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी एक 1200 ते 1500 वर्षापूर्वीपासून प्रत्यक्ष दिसू लागले आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगडचा मोठा भाग तर नाशिक, पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात आपला आगरी समाज अस्तित्वात आहे. आस्वाद द्यायचं आणि साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सगळ्या टाळ्या वाजवून टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे. बहुत अशा पद्धत साहेब यांचा सन्मान होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना स्वागताचं देऊया. या ठिकाणी होत आहे आगरी सेनेच्या कलाकार मंच पदी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती देखील करण्यात येत आहे. कारण दादूस असं एकमेव निस्वार्थ आपले कलाकार आहेत. त्या महाराष्ट्रातील सर्व आपल्या समाजातील तळागाळातील सर्व कलाकारांना मग आपले गायक असू दे, आपली धवलारी बाई असू दे, आपले युट्यूबर असू दे, इंस्टाग्राम असू दे, सगळ्या कलाकारांना एकत्र करण्याचं काम दादूस करतील आणि त्यांच्या खांद्यावर आज जबाबदारी देण्यात येत आहे. तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याच्या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. सगळ्यांचे मी ऋणी आहे. मित्रांनो, पालघर ग्रामीण विभागात भूमिपुत्रांना हक्काचे व्यासपीठ मिळवण्यासाठी मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण इकडे एक आंदोलन केलं आणि त्यानंतर माझ्याकडे 200-300 युथ आले आणि त्यांनी सांगितलं की समाजाला जर इकडे न्याय द्यायचा असेल तर समाजासाठी, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी इकडे कार्यालयाची मागणी बऱ्याच दिवसापासून होत होती. त्या युथ लोकांना ताकद देण्यासाठी, त्या युथ लोकांना उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या दमाची, सळसळत्या रक्ताची व अफाट जिद्दीची जी मी त्यांच्यात बघितली आणि ज्याप्रमाणे त्यांची तळमळ होती त्यासाठी सगळ्यांनी बसून गेल्या. सर्वप्रथम आपल्या भागातून ज्यांचं नाव फार मोठं आहे, कार्य फार मोठं आहे, केवळ वैद्यकीयच नव्हे तर सामाजिक
शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे असे, आणि आपल्या सफाई भागातील डॉक्टर असोसिएशनचे ते अध्यक्ष आहे सन्माननीय डॉक्टर अरुण धरस साहेब DHMS CCMP. त्यांनी मंचावर यायचं आहे. सगळ्या टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. मी विनंती करतोय आगरी सेना प्रमुख सन्माननीय राजारामजी साळवी साहेब यांच्या स्वहस्ते हा सन्मान त्यांना देण्यात यावा. डॉक्टर अरुणजी घरत, आगरी कोळी मेडिकोचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष, माजी पंचायत सदस्य, उपसचिव मेडिकल, सफाई डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, त्यानंतर यांची ख्याती आहे. आपल्या काकी समोर बघ. त्यानंतरच्या सत्कार मूर्ती सन्माननीय डॉक्टर रश्मीजी पाटील BAMS, त्यानंतर डॉक्टर रचना घरत तिघरे BAMS. आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. त्यानंतर डॉक्टर तेजल आशिष पाटील. उतरवण्याचं काम करतात, आणि जेव्हा तो कागद आपण वाचतो तेव्हा साहजिकच त्यांचं लिखाण आपल्या हृदयापर्यंत पोहोचतं. असे आपले पहिले सन्मानकर्ते साहित्यिक आहेत श्री रमेश नथू पाटील आगरवाडी. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात या साहित्यिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या साहित्यिकांना महत्त्वाची देण असलेलं असं आणि सुंदर काव्यलेखन आणि अनेक पुस्तकांमध्ये ते लिहित आहेत. चांगले कलाकार म्हणून या ठिकाणी नवीन उदयाला आलेले महेंद्रजी पाटील मायकोकमधून या ठिकाणी आले. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या कलाकारासाठी चांगले गातात, चांगल्या रंगभूमीवर ऍक्टिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करतात, चित्रकार म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत, आणि अशासाठी जोरदार टाळ्या. महान व्यक्तीची गाथा आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे. असं कोणतंही क्षेत्र नसेल की ज्यामध्ये सरांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली नसेल. मग ती कविता असेल, लिखाण असेल, प्रत्येक लिखाणामध्ये सरांचा हातखंडा मोठा आहे. आणि अशा अष्टपैलू व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. मला अभिमान आहे की हे आमच्या विठ्ठलवाडी गावचे साहित्यिक आहेत. पुढील साहित्यिक आहेत संजय पाटील. नावामध्येच त्यांनी आपल्या गावाचं नाव लावलेलं आहे. ह्यांच्याविषयी म्हणावं असं झालं तर संजय सर सहसंपादक दिवाळी अंक थरार व हेर, सल्लागार दिवाळी अंक, पार्टनर रागिणी, अमृतधारा, रंभा. त्यांनी लिहिलेली पुस्तके आतापर्यंत जे त्यांनी त्यांच्या मनातील कागदावर उतरवलेलं आहे अशी पुस्तकं आणि जे अतिशय वाचनीय आणि प्रसिद्ध आहेत. युगा, त्यानंतर झपाटलेली माणसं, कालचक्र. सोहळा झाला, त्या सत्कार सोहळ्याबद्दल बोलायचं झालं तर साहेब यातले निम्मे माझे विद्यार्थी आहे. कारण इथेच माझी शाळा आहे आणि हे डॉक्टर आहेत. ते दामपाटीलच्या कॉलेजमध्ये माझेच विद्यार्थी पाठवलेले आहेत. आणि तुम्हाला दुसरं सांगतो की मी स्वतः डॉक्टरचा बाप आहे. कारण माझी मुलगी डॉक्टर आहे आणि तिचं हॉस्पिटल आहे. ती मीरा भाईंदरमध्ये तिचा दवाखाना आहे, तिचं हॉस्पिटल आहे आणि ती नगरसेविका पण आहे. मी एकदा तिथे गेलो, काही गोष्टींचा उहापोह केला तर वावगं ठरणार नाही. एकदा मी भाईंदरला गेलो, माझ्या शाळेचा एक विद्यार्थी MA BEd साहेब तो गटारात उतरून काम करत होता. मला वाटलं, मी त्याला ओळखला. मी म्हटलं काय रे तू तर BA BEd MA BEd आहे, तर मला काय करणार सर, नोकरी मिळत नाही, करावं लागतं. म्हटलं इकडे माझी मुलगी नगरसेविका आणि तेव्हा सभापती पण होती, तिला सांगितलं याला कुठेतरी काम दे.
कारण ते काम करायला वावगा नाही, पण तो ज्या पद्धतीने शिकलाय त्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे. सगळ्या डॉक्टरांना आणि वकिलांना आणि ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. समाज बांधवांनो, मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी मित्रांनो, आगरी समाजाची एकजूट करावी म्हणून आगरी सेनेची स्थापना 1986 मध्ये झाली. कुठेही आगरी समाजाचा अपमान होईल अशा पद्धतीचं कार्य बुद्धिमंतांनी केलं होतं आणि आपल्याला वापरण्याचं काम केलं होतं. गुंडाच्या खाईमध्ये लोटलं ना आपला, त्याचा फायदा ते घेत होते आणि म्हणून आगरी समाजाला एकत्र करून त्यांना प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी जगाभर धावा ही मी मूल मंत्र दिला. आणि विशेष म्हणजे शौर्याचा व्यापार थांबवा आणि पराक्रम सत्कारणी लावा. कारण आपला शौर्याचा फायदा त्याला मिळतो. मारवाडी मोठा होतो, गुजराती मोठा होतो, आपला माणूस जेलमध्ये जातो. ही परंपरा बदलावी म्हणून आगरी सेनेची घोषणा 1986 मध्ये आम्ही केली. त्याला समाजाने आणि बहुजन समाजाने भरपूर प्रमाणात साथ दिली आणि म्हणून आज 39 वर्ष ही संघटना जशीच्या तशी टिकून आहे. अन्याय सहन करत नाही आणि अन्याय करत नाही. हे बुद्धवाक्य, हे वाक्य आम्ही समाजात पसरवलं आणि समाज एकत्र झाला. आता समाज लोकांनी आता जागृत राहिलं पाहिजे आणि समाजाला एक वेगळ्या प्रकारे अस्तित्व दिला पाहिजे. जमिनी कोणी विकू नका, जमिनी आपल्या डेव्हलपमेंटसाठी घ्या आणि इथे चांगल्या प्रकारे जर डेव्हलपमेंट केली तर मला वाटतं इथे देखील एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होईल आणि आपल्या मानव सदन होईल आणि मारवाडीची जागा आपली लोक घेतील. आज तशी परिस्थिती झाली. आगरी माणसाकडे एवढा पैसा आहे तेवढे मारवाड्याकडे नाही, पण कसा वापरायचा ते अजून आपण शिकलो नाही. कसा वापरायचा, पैसे आले म्हणून उत्मात नाही करायचा, त्याचा दुरुपयोग नाही करायचा, तो कसा सत्कारणी लागेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आम्ही तेच केलं. आम्ही त्याच पद्धतीने कामं केली आणि प्रत्येक माणसाला एक अस्तित्व निर्माण करून दिला आणि आज प्रत्येक माणूस एक वेगळ्या ध्येयाने जगतोय. ही परिस्थिती पालघरची देखील बदलली पाहिजे. इथे आहे, इथे नाही असं मला म्हणायचंच नाही. इथे देखील सुरुवात करायला पाहिजे. कैलास पाटलाच्या माध्यमातून जर आपण हे सुरुवात जर केली, त्याचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत, त्यांनी जर अशी परिस्थिती निर्माण केली तर मला वाटतं इथे देखील बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर आजच्या दिवशी मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही. ते घोंगडीसारखं होईल. वक्ता भाषण करतो एक कार्यकर्ता याचं भाषण कधी संपतो त्याची वाट बघत, कारण त्याची घोंगडी त्याच्या खुर्चीच्या खाली दबली होती. तो जोर करतो तरी ती घोंगडी काही निघेना. म्हणजे जिथपर्यंत आपण भाषण करायचं नाही की त्याची घोंगडी अडकले, त्याची वाट जर बघितली तर मला वाटतं घोंगडीवाला तिथेच बसेल आणि हा बोलतच राहील. तर तसं नाही, आपण देखील अंतर घ्यायचं नाही. आपण सर्व बऱ्याचशा वेळेपासून इथे जमलेले आहे, म्हणजे निष्ठेने बसलेले आहेत, श्रद्धेने बसलेले आहेत. तर आपल्याला सगळ्यांना माझ्यातर्फे धन्यवाद देतो आणि
सर्वांनी एवढे वेळ इथे बसले त्याच्याबद्दल सर्वांचा आभारी आहे मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. रविदादा happy birthday to you, happy birthday to you. या ठिकाणी रविदादांना समस्त आगरी समाजाच्या वतीनं आगरी समाजात आले राजांनी साळवी साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमचे साऱ्या गावामध्ये नाव गाजलंय कैलास काकांचा, साऱ्या गावामध्ये नाव गाजलंय कैलास काकांचा, साऱ्या गावामध्ये नाव गाजलंय कैलास काकांचा.